नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या बीजीटेच्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आज आपण पाहणार आहे की रब्बी ई पीक पाहणी कशी करायची. तर सर्वप्रथम आपल्याला ई पीक पाहणी ॲप हे नाव इथे सर्च करायचं आहे आणि तुमच्या याच्यात जर पहिलेच इन्स्टॉल किंवा डाउनलोड केलेलं असेल तर ते अपडेट करून घ्या आणि अपडेट केलेलं असेल तर ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 2 वेळा इकडे स्क्रोल करायचं आहे आणि आपला विभाग निवडायचा आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे याच्यामधला तुमचा जो विभाग आहे तो तुम्ही निवडायचा आहे आणि निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. तुम्हाला माहीतच आहे की 1 डिसेंबरपासून ई पीक पाहणी चालू झालेली आहे, परंतु काही कारणास्तव ते पेंडिंगमध्ये होती, कारण की थोडा प्रॉब्लेम होता ॲपमध्ये आणि त्याची मुदत आहे 14 जानेवारीपर्यंत. तरी लवकरात लवकर तुम्ही ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेतकरी लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. शेतकरी बटनावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर संकेतांक पाठवा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जो आपला संकेतांक येईल तो इथे आपल्याला फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर जसे आपण क्लिक करू, आपल्याला इथे दिसत आहे नवीन खातेदार नोंदणी. नवीन खातेदार नोंदणी या बटनावर आपण क्लिक करायचं आहे आणि आपला विभाग निवडलेला असेल, जिल्हा निवडायचा आहे, आपला तालुका निवडायचा आहे आणि आपलं जे गाव आहे ते आपल्याला येथे निवडायचं आहे. निवडल्यानंतर या ॲरोवर आपल्याला पुढे जाणं आहे. तर या ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि गट क्रमांक टाकून आपण इथे सर्च करायचं आहे. शोधा या बटनावर आपण जसं क्लिक करू, आपल्याला आपले खातेदाराचे इथे नावे दिसतील. आपल्या गटामध्ये जेवढे नावे आहे ते आपल्याला दिसतील आणि आपल्याला ज्या नावाची ई पीक पाहणी करणं आहे त्या नावावर आपल्याला असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला आपला खाते क्रमांक इथे दिसेल आणि परत आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुमचा खाता क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला आहे. ठीक आहे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खातेदाराचे नाव या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. निवडा. येथे आपलं नाव जे असेल ते आपल्याला वर दिसेल, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण या ॲरोवर क्लिक करू, आपल्यापुढे असे इंटरफेस येणार आणि आपल्याला पीक माहिती नोंदवायची आहे. तर आपल्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण या पीक पाहणी नोंदवा ऑप्शनवर क्लिक करू, आपल्यापुढे असं इंटरफेस येणार. आपला खाते क्रमांक इथे टाकायचा आहे, जो गट नंबर असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे. आपलं क्षेत्र दिसेल आपल्याला किती आहे आणि पोट खराब आहे ते पण आपल्याला इथे दिसेल. तर हंगाम आपला रब्बी चालू आहे, तर आपल्याला रब्बी निवडायचा आहे. संपूर्ण वर्षासाठी जर तुम्ही लावलेलं असेल तर संपूर्ण वर्ष टाकायचं आहे. पिकाचा वर्ग येथे आपण एक पीक पेरलेलं असेल तर निर्भळ निवडायचं आहे. 2 पिकं पेरलेले असतील तर आपण मिश्र पीक निवडायचं आहे. तर आपण एकच पीक पेरलेलं आहे तर आपण निर्भळ पीक निवडत आहे. निर्भळ पीक निवडल्यानंतर पिकाचा प्रकार हा आपल्याला पीक लिहायचा आहे. पीक लिहायचं आहे कारण की आपण निर्भळ पीक लिहिलेलं आहे आणि एकच पीक पेरलेलं आहे. जर जसे आपण फळबाग पेरलेली असेल तर फळबाग निवडायचं आहे. तर मी इथे पीक निवडतो. पिकाच्या झाडाची नावे, पिकाच्या झाडाच्या नावाची इथे आपल्याला टाकायची आहे. आता मी इथे गव्हाची करत आहे ई पीक पाहणी, तर मी इथे गहू सिलेक्ट केलेला आहे. तर आपल्याला इथे आपण किती एकरामध्ये मग किंवा हेक्टरमध्ये लावलेलं आहे ते आपल्याला इथे फिल करायचं आहे. तर मी इथे एका हेक्टरमध्ये मी गहू पेरलेला आहे, तर मी 1 हेक्टर इथे फिल करत आहे. 1 हेक्टर झाल्यानंतर इथे आपल्याला जलसिंचनाचे साधन आपण अजल सिंचित हे तर निवडू शकत नाही, कारण की आपलं कोरडवाहू नाही. खाजगी कालवा, सरकारी कालवा, विहीर, तलाव, बांधारा यापैकी आपल्याकडे जे असेल ते इथे टाकायचं आहे. आता माझ्याकडे विहीर आहे तर मी इथे विहीर टाकत आहे. सिंचनाची पद्धत कोणची आहे? प्रवाही सिंचन. आपण खालून पाणी देतो किंवा तुषार सिंचन आहे किंवा ठिबक टाकलेलं आहे, यापैकी प्रकारे आपण
कोणतंही टाकू शकतो. तर प्रवाही सिंचन टाकल्यानंतर आपल्याला इथे तारीख टाकायची आहे की आपण किती तारखेला इथे पेरलेला आहे. तर मी आता 15 तारखेला इथे पेरलेला आहे. तर मी इथे 15 तारीख निवडत आहे. ओके या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का नाही या बटनावर क्लिक करायचं आहे. विकायचं जर असले तर होय करायचं आहे. पुढे जा ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे ज्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपलं लोकेशन दिसेल आणि आपल्याला दिसेलच इथे 7.91 मीटर. जसे की आपण 40 मीटरच्या अंतर इथे करू, 20 मीटरच्या अंतर इथे करू शकतो. जर इथे हिरव्या कलरमध्ये जर नाही आलं तर आपण इथे नाही करू शकत. तर अद्ययावत करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे जा ऑप्शनवर जसे आपण क्लिक करू तर आपल्यापुढे असा इंटरफेस येणार. छायाचित्र 1 या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या शेतात जाऊनच आपल्याला असा एक फोटो काढून घ्यायचा आहे. फोटो काढल्यानंतर टिकमार्कवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर छायाचित्र 2 या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. छायाचित्र 2वर क्लिक केल्यानंतर ठीक आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर असा दुसरा एक फोटो काढून घ्यायचा आहे. फोटो काढल्यानंतर टिकमार्कवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला हिरव्या कलरमध्ये टिकमार्क दिसेल, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जी माहिती आपण भरलेली आहे ती योग्य आहे किंवा चूक आहे हे आपण इथे दिसेल. चुकली जर असेल तर परत मागे जाऊन हे भरायची आहे आणि वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करा या रकान्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे जा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सूचना येईल, पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. ठीक आहे, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपली ई पीक पाहणी झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला काही ई पीक पाहणी करताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.